आणि आज रविवारचा या ठिकाणी महाप्रसाद काय असावा, तर या ठिकाणी आमरसाचा बेत ठरला। आमरसाबरोबर धोंडा द्यायचा म्हटल्यावर जावायला या ठिकाणी पुरणपोळी दिली पाहिजे आणि त्या पुरणपोळीसाठी 1000 किलो या ठिकाणी हरभऱ्याची डाळ खरेदी केली, त्याचं पुरण बनवलं, त्याचे जवळजवळ 10,000 पर्यंत होतील अशा प्रकारचे धोंडे बनवलेत। आणि ते धोंडा म्हणजे या ठिकाणी गव्हाचं पीठ आणि त्या गव्हाच्या पीठामध्ये आपण पुरण जे घालून त्याला तळलं जातं, अशा पद्धतीचा या ठिकाणी धोंडा तयार होतो, गोल उंडा। तो धोंडा आपण प्रत्येक जावायला देणार आहोत। त्याचबरोबर पुरणपोळी केलेली आहे आणि बाजारामधून 3500 किलो केशर आंबा आणलेला आहे। त्या केशर आंब्याचा 7000 लिटर एवढा आमरस या ठिकाणी तयार होईल, या पद्धतीचं या ठिकाणी आता रेडी आहे आणि हा सर्व जावयांना आपण देणार आहोत। याचबरोबर जावयांसाठी पाची पोशाख दिलेला आहे, लेकीसाठी पैठणी दिलेली आहे, त्याचबरोबर त्यांना एक पूजेचं ताट म्हणून तांब्याचं ताट या ठिकाणी भेट म्हणून आपण देतोय। त्याचबरोबर निरंजनी आहे, बत्तास आहे, अनारस आहे, हे सर्व पॅकेज त्यांना आपण या ठिकाणी 3500 रुपयामध्ये या ठिकाणी आपण दिलेलं आहे। हे 3500 रुपये त्यांच्या सासऱ्यांनी भरलेले आहेत आणि जावयांची पूजा या ठिकाणी यथोचित होत आहे। हा उपक्रम 3 वर्षापूर्वी केला होता, त्याच पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी यावर्षी भेटत आहे। तर जावई आलेत, त्यांचं आमच्याकडून स्वागत आहे।